शंभूराज देसाई बोलतायत, थेट जाऊयात. अशा पद्धतीनं जे काही राज्यातले नेते फक्त येतात बोलायला, ह्यांनी स्वतःचा विचार करा आणि मग मोठ्या पक्षांबद्दल बोला. ज्या पद्धतीने महायुती ही 4-5च्या घोषणा देते, तर दुसरीकडे त्यावरती उद्धव ठाकरे म्हणतायत की अबकी बार भाजप तडीपार, याकडे आपण कसं पाहता? किती माणसं समोर असताना भाषण केलं ते पण जरा दाखवा ना. ज्या माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या लाखाच्या सभा होतात आणि लोक माननीय मोदी साहेबांना ऐकण्यासाठी, त्यांचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं जमतात, अशा नेत्यांच्या बद्दल कुठंतरी मर्यादित लोकांच्या समोर बोलायचं आणि कुणाला तरी तडीपार करा म्हणायचं किंवा सत्तेतनं बाहेर काढा म्हणायचं, हे करायसाठी ऑनलाईन फेसबुक लाईव्ह राहून चालत नाही. त्याच्यासाठी गावात जावं लागतं, खेड्यात जावं लागतं, पाड्यात जावं लागतं, वाडीवर जावं लागतं, वस्तीवर जावं लागतं. आदेश सोडून नुसतं जमत नाही, त्याच्यासाठी मेहनत करावी लागती, त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात. जी मेहनत, जे कष्ट आज देशामध्ये माननीय मोदी साहेब करतायत. आज 18 तास काम करणारा नेता म्हणून माननीय मोदी साहेबांकडे बघितलं जातं. ज्यांची जागतिक कीर्ती आज संपूर्ण जगभर अनेक मोठ्या मोठ्या प्रगत, विकसनशील, आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या देशांनी मोदी साहेबांचं कौतुक केलेलं आहे. अशा जागतिक कीर्तीच्या नेत्याबद्दल अशा पद्धतीनं आम्ही त्यांना तडीपार करू सत्तेतनं, हे कुणी म्हणावं? ज्यांच्याबरोबर आता 10-15 आमदार राहिलेत, ज्यांच्याबरोबर 2-4 खासदार राहिलेत, हे ज्यांच्याबरोबर आता लोकमतच राहिलेलं नाही, ज्यांना स्वतः लोकांनी नाकारलेलं आहे, त्यांनी एवढ्या मोठ्या नेत्यांबद्दल बोलणं योग्य नाही. दुसरीकडे असीम सरोदे यांनी धाराशिव येथे आपल्या आमदारांवर गंभीर आरोप केलेले आहेत. ज्यावेळी गुवाहाटीला आपण सगळे होतात त्यावेळी काही आमदारांनी दारूच्या नशेत काही महिलांचा, एअर होस्टेसचा विनयभंग केलेला आहे, तर काही आमदारांना मारहाण देखील त्या ठिकाणी करण्यात आली, असा गंभीर आरोप असीम सरोदे यांनी काल धाराशिवमध्ये केलेला आहे. त्यांना कदाचित रात्री स्वप्न पडलं असेल आदल्या दिवशी असलं काहीतरी. 2 वर्षानं जागे झाले काय? असीम सरोदे वकील आहेत ना, त्यांना कायदा नियम कळतो ना. मग समजा असं काही घडलं असं ते म्हणतायत, म्हणजे काहीतरी रंगवून सांगतायत, त्यावेळी झोपला होता का तुम्ही म्हणावं? जेव्हा आम्ही गुवाहाटीमध्ये होतो आणि गुवाहाटीवरनं परत येऊन आता 2 वर्ष झाली, 2 वर्षानं जाग आली काय? हे रचलेलं आहे, सगळं रचलेलं आहे. रचून हे आमच्या लोकांना बदनाम करायचं षडयंत्र आहे. वकिलीची सनद घेतलेल्या एवढ्या सुशिक्षित शिकलेल्या वकिलांनी अशा पद्धतीचं 2 वर्षापूर्वी जा ना म्हणावं, गुवाहाटीमध्ये जा, तिथं तक्रार करा, तिथल्या अधिकाऱ्यांना भेटा, त्या हॉटेलला भेटा, जा ना म्हणावं, खात्री करा. अहो असं काही घडलंच नाही, आम्ही तिथं साक्षीदार आहोत. केवळ आम्हाला बदनाम करायचं, ज्यांना आमची प्रगती बघवत नाही, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात चाललेला विकास बघवत नाही, आमची इमेज डॅमेज करायसाठी जाणीवपूर्वक रचलेलं हे षडयंत्र आहे. सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे. सभागृहात मतदान करण्यासाठी लाच घेऊन खासदार किंवा आमदार खटल्यातून सुटू शकत नाही, असा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय. कुठल्या बाबतीत? खटले जे कधी निकाल दिला मला माहित नाही. मला बघावं लागेल जजमेंट काय आहे ते, कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या बाबतीत जोपर्यंत निकालाची प्रत हातात येत नाही, त्याच्यामध्ये वर्डिंग काय आहे, शब्दरचना काय आहे, हे पूर्ण वाचून समजून घेतल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. सर, मतदान तोंडावरती निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि निवडणुकांपूर्वीच भाजपकडून निवडणुकीसाठी 3 महिन्यातील राज्यातील 90% हेलिकॉप्टर्स जे आहेत बुक करण्यात आलेले आहेत, त्यावर कसं पाहता? प्रत्येक पक्षाची तयारी असते. ज्यांना पुढचा विचार आहे, ज्यांना कमी वेळेमध्ये जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, ज्यांचं नियोजन व्यवस्थित असतं, इलेक्शन प्लॅनिंग ज्याला आपण म्हणतो, ते ज्या पक्षाचं योग्य असतं त्या पक्षाला अशा पूर्वतयारीची आवश्यकता असते. त्यामुळे यात काही वेगळं नाही. निवडणुकीच्या पूर्वतयारीचा तो एक भाग आहे. ओके, थँक्यू. घोषणा केलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून, नेमका ही कशा पद्धतीने लाभदायक ठरणार आहे? काय आहे, गेल्या 1 वर्षभरापूर्वी आझाद मैदानावरती महाराष्ट्रातल्या सकल मातंग समाजाचा एक मोठा मोर्चा आलेला होता. त्यावेळी अधिवेशन चालू होतं आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांच्या वतीनं मला त्या मोर्चाला भेटण्यासाठी आझाद मैदानावर पाठवलं. मी त्यांना भेटलो आणि अधिवेशन संपल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सकल मातंग समाजाच्या
अनेक दिवसाच्या ज्या प्रलंबित मागण्या होत्या त्या संदर्भामध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काही आदेश दिले, काही निर्णय घेतले. त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझ्याकडे सोपवली. आणि त्यातली एक प्रमुख मागणी होती, सारथी जसं आहे, बार्टी जसं आहे, त्या धर्तीवरती सकल मातंग समाजाच्या तरुणांच्या प्रशिक्षणासाठी, स्पर्धा परीक्षांच्या प्रवेशासाठी किंवा या सगळ्या अनुषंगानं एक आरटीची संस्था सकल मातंग समाजाची स्थापन करावी, ही त्यांची मागणी होती. त्याबाबतची फाईल ही तयार झाली होती आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावरती मान्यता दिली आणि त्या आरटीची स्थापना झाली. जसं सारथी आहे, बार्टी आहे, त्या धर्तीवरती आरटीची स्थापना झालेली आहे. आणि त्यासाठी ज्या सकल मातंग समाजाची सगळ्यात मोठी मागणी होती, त्यांच्या समाजातल्या तरुणांच्यासाठी, सुशिक्षित मुलांच्यासाठी, त्यासाठी 2 दिवसापूर्वी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सकल मातंग समाजाच्या एका मोठ्या शिष्टमंडळानं याच बंगल्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा सत्कार केला आणि सकल मातंग समाज शिंदे साहेबांच्या पाठीशी उभा राहील संपूर्ण महाराष्ट्रातला, अशी ग्वाही त्या कार्यक्रमामध्ये सकल मातंग समाजाने माननीय शिंदे साहेबांना दिलेली आहे. सर, तुम्ही एकीकडे उबाठा गटावर टीका करता, पण दुसरीकडे तुमच्या पक्षातले काही इच्छुक लोक आहेत जे आता भाजपवर टीका करायला लागले. आनंदराव अडसूळ असेल, रामदास कदम असेल, जागा वाटपांवरून यांनी सुद्धा कुठेतरी भाजपवर टीका करायला सुरुवात केली. त्याला टीका म्हणता येणार नाही. मी मगाशी सांगितलं की प्रत्येक पक्षामध्ये कुठली जागा कुणाला मिळावी, का मिळावी, याच्यासाठी चर्चा सुरू असतात. त्यामुळं जागा मागणं, जागेसाठी आग्रही राहणं, आमची जागा ती कशी योग्य आहे हे प्रभावीपणे मानणं, याला टीका म्हणता येणार नाही. ही चर्चा जागा वाटप अंतिम होईपर्यंत, आदल्या दिवशीपर्यंत चालते. पण जेव्हा केव्हा आमचे मोठे नेते, वरिष्ठ नेते एकत्र बसतात तेव्हा या सगळ्या चर्चांवरती समाधानकारक तोडगा निघतो आणि ज्या काही चर्चा पाठीमागे झालेल्या असतात त्याच्यावर पडदा टाकून जो निर्णय झालाय तो यशस्वी करायसाठी आम्ही सगळे कामाला लागतो. चर्चा होणं यात काही गैर नाही. तुमचे 2 मित्र पक्ष आहेत, एक महादेव जानकरांना म्हाडाची जागा द्यायची असा विचार शरद पवार यांनी व्यक्त केला आणि दुसरं बच्चू कडू पण म्हणतात की आम्हाला विचारात घेतलं जात नाही. या दोघांबद्दल काय तुमचं? बघा, मी मगाशी पण सांगितलं, आमची महायुती आहे. त्या महायुतीमध्ये 3 प्रमुख पक्ष आहेत, शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. इतर 8-9 आमचे इतर सहयोगी मित्र पक्ष आहेत. जेव्हा राज्याच्या समन्वय समितीची महायुती म्हणून बैठक बसते तेव्हा या सगळ्या समन्वय समितीमध्ये असणाऱ्या महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांना चर्चेला बोलवलं जातं, त्यांच्याशी चर्चा केली जाते आणि त्यांच्याबरोबर विचार विनिमय करून त्यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला जातो. त्यामुळे कोणालाही बाजूला ठेवले, कोणालाही डावलले, कोणालाही विश्वासात घेतलं नाही असं होणार नाही. सगळ्यांना विश्वासात घेऊन माननीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि दादा पुढे जातील. पहिलं मराठी संपूया, मराठी संपून टाकू आता. नहीं, ये पहिला मराठी खत्म करेल. सर, एनसीडीसी मार्फत आता राज्य सरकारकडनं पुन्हा एकदा नव्याने आर्थिक अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना मदत मिळवून देण्यासाठी योजना आखलेली आहे. खरं तर त्याच्यामध्ये 10 ते 15 साखर कारखान्यांचा समावेश आहे, परंतु सत्ताधारी पक्षातल्या अनेक साखर कारखान्यांना सरकारकडनं मर्जीतले लोन दिले जातात आणि त्यांचं भाग भांडवल खेळवलं जातं असं विरोधकांकडनं आरोप केला जातो. काय सांगता? आपण सगळ्यात प्रथम एनसीडीसीची योजना समजून घ्या. एनसीडीसीची योजना काय आहे? ज्या सहकारी संस्था आहेत, साखर कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, यांना आर्थिक मदत करणं. आर्थिक मदत म्हणजे त्यांना लोन देणं. आता एनसीडीसीला प्रस्ताव पाठवताना एनसीडीसीचं काय म्हणणं असतं की राज्य सरकारच्या सहकार विभागानं, राज्य सरकारच्या वित्त विभागानं जो तुम्ही प्रस्ताव पाठवताय तो तुम्ही तपासून घ्या, त्याची फिजिबिलिटी बघा, परतफेड करण्याची क्षमता बघा आणि या सगळ्या निकषामध्ये जे बसणार आहेत ते प्रस्ताव आमच्याकडे